झाली पुरणपोळी? खूप छान. आवडली तुला? लव यू. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. मी निवेदिता आपलं स्वागत करते आपल्या निवीज लाईव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे मकर संक्रांती. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर आत्ता माझी देवपूजा झाली आहे, थोडाफार स्वयंपाकाची तयारी पण झाली आहे. आज आमच्याकडे आहेत, काय बनवायचं आज आपण? पुरणपोळी. तिळाची पुरणपोळी. तिळाची पुरणपोळी नाही, फक्त गुळाची पुरणपोळी बनवणार आहे आपण. गुळाची पुरणपोळी. चालेल. मग तुमच्याकडे आज काय बनवतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. चलो. इथे एका बाजूला माझं पुरण शिजून तयार आहे, डाळ भाताचा कुकर झालेला आहे आणि इथे मी आता पुरणपोळीसाठी छान कणिक तिंबून घेत आहे. काय झालं? असं का करत होतीस? कणिक मळते पुरणपोळीसाठी. तुला तिळपोळी नको होती ना आज? मग काय पाहिजे होतं? गुळपोळी. गुळपोळी का पुरणपोळी? पुरणपोळी. पुरणपोळी कोणाला आवडते? हा, पुरणपोळीसाठी मस्त अशी कणिक तयार आहे. आता मला पुरण बारीक करून घ्यायचं आहे पुरणाच्या चाळणीतून. तर आता त्याची तयारी करून घेते मी. आमच्या गावाकडे सहसा पुरणपोळी तेलावर लाटून बनवली जाते, त्याला तेलाची पुरणपोळी असं म्हणतात. पण मला काही ती तशी तेलाची पुरणपोळी बनवता येत नाही, त्यामुळे मी नेहमी अशा पिठावर लाटलेल्या पोळ्याच बनवते. माझे सासूबाई जेव्हा कधी पुरणपोळ्या बनवतात ना, त्या कणिक आणि त्याचं जे पुरण असतं ते नेहमी पाटावर वंट्यावर बनवून घेतात. बाकी त्यांना पुरण मशीन किंवा पुरणाच्या चाळणीनं बारीक केलेलं पुरण अजिबात आवडत नाही. पण एक आहे, त्या जेव्हा पाटावर वंट्यावर पुरण वाटतात तेव्हा ते पुरण एकदम मऊ लुसलुशीत होतं आणि पोळ्या पण एकदम मस्त होतात. तुमच्यासोबत गप्पा मारता मारता मी पुरणाच्या चाळणीतून पुरण वाटून घेतलं आणि त्यात वेलदोडे आणि जायफळ पावडर घालून मिक्स करून घेतलं. इथे आता पुरणपोळी बनवायची सगळी तयारी झाली आहे, तर आता मी पुरणपोळ्या बनवायला घेते. इथे पुरणपोळ्या बनवता बनवता मी मला जी काही संक्रांतीची माहिती आहे ती तुम्हाला थोडक्यात सांगते. तुम्हाला माहिती आहे का, मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे जो तिथीवर साजरा न होता इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे तारखेवर साजरा केला जातो. म्हणजेच प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या 14 किंवा 15 तारखेला हा सण साजरा केला जातो. आणि ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या सणाला मकर संक्रांती असंही म्हटलं जातं. आणि खगोलशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या आधीपासून काही दिवस किंवा मकर संक्रांतीपासून सूर्य थोडा थोडा उत्तरेकडे सरकायला लागतो. त्यालाच आपण उत्तरायण म्हणतो. म्हणजे होतं काय की जेव्हा कधी तुम्ही आता इथून पुढे टेरेसवरून किंवा तुमच्या गॅलरीमधून सूर्योदय बघता, तेव्हा सूर्य उगवण्याची जी जागा आहे ती थोडीशी उत्तरेकडे सरकायला चालू झालेली आपल्याला दिसेल. आणि यामुळे होतं काय की दिवस मोठा होतो, थंडी कमी व्हायला लागते आणि आपल्याला उन्हाळ्याची चाहूल लागते. या दिवशी एकमेकांना आपण तिळगुळ किंवा तिळगुळाच्या वड्या देऊन तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणतो, जेणेकरून आपल्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. मकर संक्रांतीच्या अनेक पौराणिक कथासुद्धा आहेत, ज्यात मला 1-2 माहिती आहे त्या तुम्हाला मी सांगते थोडक्यात. तर एक आहे देवी संक्रांतीची कथा. यामध्ये काय आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी देवी संक्रांतीने संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला.
आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाचाही वध केला. याच विजयाच्या आनंदात हा सण साजरा होतो आणि दुसऱ्या दिवसाला किंक्रांत असं म्हणतात. आणि दुसरी एक कथा अशी आहे की सूर्यदेव आणि शनिदेवांची कथा आहे. यामध्ये काय आहे की सूर्यदेव आणि त्यांचे पुत्र शनिदेव यांच्यात काही कारणास्तव मतभेद झाले होते. जेव्हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा ते शनिदेवाच्या राशीत जातात आणि शनिदेवाने तेव्हा तिळांनी पूजा केल्याने सूर्यदेव त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी शनिदेवाला आशीर्वाद दिला की या दिवशी संपत्ती आणि समृद्धीचा वास असेल. काय खातीये? काय? आणि पुरणपोळी, दूध, तूप. कसं झाले पुरणपोळी? खूप छान. आवडली तुला? लव यू क्रिशा, लव यू. आज म्हणजे संक्रांती दिवशी क्रिशाचे बाबा सकाळीच पहाटे लवकर गावी गेल्यामुळे आम्ही घरी दोघीच होतो, मी आणि माझी मुलगी क्रिशा. त्यामुळे माझा पुरणपोळी बनवण्याचा काही बेत नव्हता. त्याऐवजी म्हटलं तिळ आणि गुळाची आपण पोळ्या बनवूयात आणि त्याच्याच नैवेद्य दाखवूयात. पण क्रिशाला खूप पुरणपोळी आवडते, तिने हट्ट केला, त्यामुळे मी तिच्यासाठी आज पुरणपोळी बनवायला घेतली. आणि आम्ही दोघीच असल्यामुळे बाकी जास्त पदार्थ काही न बनवता मी फक्त पुरणपोळी, वरण भात आणि पालक भजी एवढेच पदार्थ बनवले. जेवण वगैरे बनवून झाल्यावर मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. संक्रांत आणि एकादशी एकत्र आल्याने काही जण म्हणत होते की आज आपण देवाला नैवेद्य दाखवू शकत नाही, पण मला त्यातली एवढी काही माहिती नव्हती, त्यामुळे मी देवाला नैवेद्य दाखवून घेतला. आज संक्रांतीनिमित्त आम्हाला माझ्या मैत्रिणीसोबत मंदिरात जायचं होतं. जेवण वगैरे करून आम्ही दोघी मायले की मस्त तयार झालो आणि आवरून छान आमच्या दोघींचं फॅशन शो करणं सुरू होतं. कशा दिसतो आम्ही दोघी मला कमेंट करून नक्की सांगा. ॲक्च्युली माझ्या मैत्रिणीच्या घरी मंदिरात जाऊन ओवसा घेण्याची पद्धत आहे. आमच्याकडे ती पद्धत नाही, त्यामुळे मला त्याबद्दल जास्त काही माहिती नव्हतं. आम्ही मंदिरात आलो तेव्हा मंदिरात खूप गर्दी होती. सगळ्या बायका मस्त नटून थटून आल्या होत्या. असलं भारी वाटत होतं माहिती आहे का तुम्हाला. आम्ही दर्शन वगैरे घेऊन बाहेर ओवसा घेण्यासाठी आलो. तिथे बऱ्याच बायका एकमेकांना ओवसा देत होत्या आणि म्हणत होत्या, रामाचा ओवसा, सीतेचा ओवसा, आला नगरात घ्या पदरात. हे असं नवीन काही ऐकायला बघायला मिळाल्यावर भारी वाटत होतं. मंदिरातही खूप गर्दी असल्यामुळे मी तिथे काही जास्त शूट करू शकले नाही. मंदिरामध्ये आमचं सगळं आवरूपर्यंत क्रिशा आणि तिची फ्रेंड खूप खेळत होते. नंतर कंटाळा आल्यानंतर क्रिशा आम्हाला जे काही वंशामध्ये हरभरे वाटाणे मिळाले होते ते सोलत बसली होती. मंदिरातलं सगळं आटोपून आम्ही घरी परत आलो तर सोसायटीमध्ये मुलं पतंग उडवत होती. मग काय, क्रिशा पळाली तिकडे धूम, तिच्या फ्रेंडसोबत पतंगामागे पळत होती. हे सगळं बघून मला पण माझं बालपण आठवलं. आम्ही पण असेच घराच्या टेरेसवर गल्लीतून पतंग घेऊन पळायचो. पण आता काळ बदलला, आपल्या आजूबाजूचं वातावरण बदललं. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की आपल्यासारखं बिनधास्त बालपण या मुलांना कधी अनुभवता येईल का हो. तर याच नोटवर मी माझा आजचा व्लॉग संपवते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.